नमस्कार मित्रांनो. तर आज आपण वीकली करंट अफेअर या सिरीजमध्ये 5 एप्रिल ते 11 एप्रिल या आठवड्यातील करंट अफेअर बघणार आहोत. येणाऱ्या ज्या TCS, IBPS किंवा MPSCच्या कंबाईन किंवा राज्यसेवा पूर्व परीक्षा असतील या सर्वच एक्झामसाठी इम्पॉर्टंट असेल. तर चला आता वेळ न घालवता सुरू करू. आता NCERTला आपण बघितलं युनिव्हर्सिटीचा दर्जा मिळालेला आहे, ज्याला डीम युनिव्हर्सिटी म्हणतो आपण. तर NCERT म्हणजे काय नेमकं, त्याचे थोडं डिटेल माहिती आपल्याला माहीत पाहिजे. तर लॉंग फॉर्म आहे नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग. राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद ही भारत सरकारची एक शैक्षणिक संस्था आहे. भारत सरकारची आहे. कोणाची आहे? भारत सरकारची. देशभरातील शालेय शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी काम करते. स्थापना कधी झालेली हे खूप महत्त्वाचं, हे पाठ करून ठेवा, येणाऱ्या परीक्षेसाठी प्रश्न पडू शकतो. स्थापना 1961ची आहे, म्हणजे 1961, म्हणजे 51च्या नंतर जर विचार केला तर एक 10 वर्षानंतर. आपलं 1950ला आपलं संविधान लागू झालं, त्यानंतर एक 11 वर्षानंतर स्थापना झालेली आहे. शिक्षण क्षेत्रात संशोधन, धोरणे आणि पाठ्यपुस्तके तयार करण्यासाठी स्थापना. नवी दिल्ली मुख्यालय. हे पण विचारू शकतात, हेडक्वार्टर कुठे आहे? नवी दिल्ली. स्थापना लक्षात ठेवा 1961. कंबाईनला या पाठीमागे अशा संस्थांची स्थापना वर्ष विचारलेलं आहे जोड्याजुळवामध्ये, MPSCच्या, राज्यसेवेला पण आणि TCS IBPSला पण विचारलं जातं. हेडक्वार्टर्स विचारले जातात. नवी दिल्ली आहे. आता या चार्टच्या माध्यमातून एक काही गोष्टी बघू. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाची घोषणा आहे कोणती? अभिमत दर्जा, ज्याला काय डीम युनिव्हर्सिटी म्हणतो. काय म्हणतो? डीम युनिव्हर्सिटी. NCERTला विद्यापीठाचा दर्जा दिलेला आहे, अभिमत विद्यापीठाचा. आता ते स्वतःच्या काय देणार? पदव्या देणार स्वतःच्या. आता घटक संस्था कोणत्या कोणत्या? भोपाळ येथील पंडित सुंदरलाल शर्मा केंद्रीय व्यावसायिक शिक्षण संस्था भोपाळला. भुवनेश्वरला आहे, शिलाँगला आहे, अजमेरला आहे आणि मैसूरला आहे. अशा ज्या घटक संस्था आहेत. उद्दिष्टे वगैरे काय आहेत? अभ्यासक्रम निर्मित करणे, पाठ्यपुस्तक वगैरे, ह्या ठीक आहे, ह्या गोष्टी एवढं डिटेलमध्ये विचारत नाहीत. ह्या घटक संस्था पण विचारणार नाहीत. फक्त डीम युनिव्हर्सिटी कोणाला मिळालेली आहे? NCERTला. NCERTचा लॉंग फॉर्म एक बघितला आहे आपण, आणि 1961ची स्थापना. शालेय, आता उद्दिष्ट कोणते आहेत? शालेय शिक्षणाची गुणवत्ता वाढवणे, दर्जेदार पाठ्यपुस्तके तयार करणे, शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम राबवणे आणि नवीन शैक्षणिक धोरणे विकसित करणे. पाठ्यपुस्तक निर्मिती कधीपर्यंत असती? 1ली ते 12वी. 1ली ते 12वी एवढेच NCERTचे पुस्तक असतात, तिथून पुढे नसतात. शिक्षकांसाठी प्रशिक्षण व कार्यशाळा आयोजित करणे. रिसर्च म्हणजे काय? नवीन पद्धती शिक्षण क्षेत्रात काय पाहिजेत वगैरे वगैरे. करिक्युलममध्ये CBSE व इतर बोर्डांसाठी अभ्यासक्रम तयार करणे. CBSEसाठी पण अभ्यासक्रम कोण तयार करतं? NCERT. चला आता नेक्स्ट बघू. सुधा मूर्तींनी एक नवीन पुस्तक लिहिलं आहे. सुधा मूर्ती ह्या खूप मोठ्या लेखिका आहेत. बाल साहित्य त्यांनी बऱ्यापैकी लिहिलेलं आहे आत्तापर्यंत. बाल साहित्य म्हणजे लहान मुलांना शाळेत वाचण्यासाठी वगैरे बाल साहित्य. परंतु आता हा जे बुक लिहिलेला आहे ते वेगळ्या विषयासाठी लिहिलेलं आहे. टाइड्स ऑफ इंडिया, भारत's हिस्ट्री थ्रू मुरल्स इन पार्लमेंट. आता याचा काय अर्थ? तर लेखिका, समाजसेविका, राज्यसभा सदस्य आहेत त्या, सध्या खासदार आहेत त्या, सुधा मूर्ती. तुम्हाला माहीत आहे इन्फोसिसच्या त्या संस्थापिका आहेत. तर भारताच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि लोकशाही प्रवासाचे प्रभावी चित्रण या पुस्तकातून उलगडते. ते कोणत्या आधारावर आहे? तर संसद भवनातील भित्तिचित्रांच्या माध्यमातून आपल्या समृद्ध वारशाची मांडणी करणारे हे पुस्तक वाचकांसाठी प्रेरणादायी ठरेल. त्यांच्या लेखनातून जीवनमूल्ये, अनुभव आणि संस्काराची समृद्ध परंपरा सातत्याने पुढे येत राहते. तर आता हे जे पुस्तक आहे हे कशाचे आधारित आहे? तर संसद भवनातील भित्तिचित्रांच्या आधारावरती आहे. टाइड्स ऑफ इंडिया, एवढाच एक शब्द राहू द्या, टाइड्स ऑफ इंडिया. पुढचं एवढं पाठ करायची गरज नाही, याच्यावरूनच लक्षात येऊन जाईल हे सुधा मूर्ती यांचं पुस्तक आहे. डायरेक्ट पुस्तक विचारलं जातं. हे बघू शकता, हे बुक आहे, हे प्रकाशन झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. RBIचं उद्गम पोर्टल याविषयी बघू आपण.
RBIने 17 ऑगस्ट 2023 रोजी उद्गम पोर्टल सुरू केलेलं आहे. उद्गमचा लॉंग फॉर्म काय आहे? अनक्लेम डिपॉझिट्स गेटवे टू ॲक्सेस इन्फॉर्मेशन. लॉंग फॉर्म विचारू शकतात, माहीत पाहिजे. अनक्लेम डिपॉझिट्स. अनक्लेम डिपॉझिट म्हणजे काय? की अशा गोष्टी ज्या ठेवी आहेत, बँकेमध्ये ठेवी आहेत, परंतु ते अनक्लेम आहेत. कोणी म्हणतच नाही की ते माझं आहे किंवा म्हणजे त्याचा कोण वारसच नाही आहे, अशा गोष्टी. मग गेटवे टू ॲक्सेस इन्फॉर्मेशन, मग त्या अशा गोष्टी कोणाच्या आहेत त्या मिळण्यासाठी, त्या ठेवी शोधण्यासाठी RBIनं हा उपक्रम सुरू केलेला आहे. उद्देश काय आहे? विविध बँकांमधील अनक्लेम न मिळालेल्या ठेवी शोधणे. एकाच प्लॅटफॉर्मवर सर्व बँकांची माहिती उपलब्ध असणे. म्हणजे आता एकाच प्लॅटफॉर्मवरती सगळ्या बँकांनी टाकायचं की आमचं हे एवढी आहे, याच्यावरती कोणीच क्लेम केलेलं नाही, ह्या कोणाच्या ठेवी आहेत, तर तुम्ही त्या पोर्टलवर जाऊन चेक करू शकतात. RBI गव्हर्नर शक्तिकांत दास, जे की आता नाही आहेत RBIचे गव्हर्नर, तर त्यांनी ही गोष्ट लॉन्च केलेली आहे त्यावेळेसचे 2023ला. ग्राहकांना ठेवी शोधणे व क्लेम करणे सोपे झाले. यावरती उद्गम पोर्टलवर गेलो आपण, त्याच्यामध्ये जर आपल्याला वाटलं की बाबा आपली अशी आहे ठेवी, परंतु त्याच्या काही गोष्टी आपल्याला लक्षात नाही आहेत कोणत्या बँकेत आहे काय, तर त्या ठिकाणी तुम्हाला डायरेक्ट शोधू शकतात आणि तुम्ही तुमचे प्रूफ देऊन तुम्ही तुमचा पैसा परत घेऊ शकतात. तर तुम्हाला प्रश्न पडू शकतो, उद्गम पोर्टलचा लॉंग फॉर्म काय आहे किंवा ते कशाशी संबंधित आहे? तर अनक्लेम डिपॉझिट याविषयी आहे. अशा ठेवी ज्या आतापर्यंत क्लेम केलेल्या नाहीत. 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिन. 1948मध्ये जागतिक आरोग्य संघटना म्हणजे WHO, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या स्थापनेच्या वर्धापन दिनानिमित्त दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो. किती? 7 एप्रिल. लक्षात ठेवा, 7 एप्रिल हा जागतिक आरोग्य दिन आहे. त्या 1948ला WHOची स्थापना झालेली होती. पहिला जागतिक आरोग्य दिन कधी साजरा केलेला आहे? 7 एप्रिल 1950ला. आणि थीम काय आहे? ही थीम लक्षात ठेवा, यावरती प्रश्न पडू शकतो. थीम आहे टुगेदर फॉर हेल्थ, स्टँड विथ सायन्स. काय? टुगेदर फॉर हेल्थ, आरोग्यासाठी आपण सगळे एकत्र येऊ, आणि स्टँड विथ सायन्स, पण विज्ञानासोबत उभे राहू. म्हणजे अंधश्रद्धा वगैरे ह्या गोष्टी नाही. एखादा आजार झाला आहे तर आपण त्याला सायन्सच्या दृष्टीनं बघायचं, तर अंधश्रद्धेच्या नाही. स्टँड विथ सायन्स लक्षात ठेवा. टुगेदर फॉर हेल्थ, आरोग्यासाठी सोबत राहू आपण सर्वजण, आणि स्टँड विथ सायन्स. 7 एप्रिल. चला आता नेक्स्ट बघू. मेनका गुरुस्वामी यांनी इतिहास रचलेला आहे. त्या कोण आहेत? मेनका गुरुस्वामी ह्या ॲडव्होकेट आहेत, पण कोण आहेत त्या? तर पहिल्या जाहीरपणे क्युअर म्हणजे समलैंगिक खासदार आहेत त्या. क्युअर म्हणजे काय? LGBTQ यातील त्या Q या श्रेणीमध्ये आहेत. तर त्या आता खासदार झालेल्या आहेत. कोणत्या? राज्यसभा खासदार. गुरुस्वामी या सुप्रसिद्ध घटनात्मक कायदा तज्ज्ञ आहेत. समलैंगिकता गुन्हा नसल्याचे ठरविणाऱ्या 2018च्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. 2018मध्ये जो निकाल लागला होता 377 कलम, त्यामध्ये गव्हर्नमेंट कोर्टानं डिसमिस केलं होतं IPCचं 377. या कलमांतर्गत असं सांगितलं होतं की ही LGBTQ असं जर कुणी जर समलैंगिक असेल, कुणी लेस्बियन असेल, कुणी गे असेल, बायसेक्शुअल असेल, तर अशांचा ह्या 377 अंतर्गत गुन्हा ठरवला होता. ब्रिटिश कायदा होता, त्या अंतर्गत तो गुन्हा होता. तर सुप्रीम कोर्टाने हा कलमच रद्द केला आहे. तरी नॅचरल आहे, नैसर्गिक आहे एखाद्या व्यक्तीविषयी, तर तुम्ही त्याला गुन्हा म्हणजे गुन्हेगार नाही ठरवू शकत. तो काय म्हणजे ती शिक्षा नसायला पाहिजे त्या गोष्टीची. म्हणजे तुमच्यामध्ये एखाद्या जर मुलगी असून मुलीविषयी जर फिलिंग्स असतील तर ते नॅचरल आहे, ती एक प्रकारचा गुन्हा नाही आहे, हे सुप्रीम कोर्टा थ्रू सांगितलेलं आहे. म्हणजे LGBTQ, लेस्बियन, गे, बायसेक्शुअल, ट्रान्सजेंडर आणि क्यू म्हणजे क्युअर, हेच क्युअर समलैंगिक खासदार. तर अशा तर 377 तुमच्या लक्षात आलं असेल आता या गोष्टीवर. तर ते 2018मध्ये कॅन्सल केलेलं होतं. तर आता या मेनका ज्या गुरुस्वामी आहेत त्या तृणमूल काँग्रेसच्या राज्यसभेवर गेलेल्या आहेत. या TMC पक्षाकडून राज्यसभेवर गेलेल्या आहेत. तृणमूल काँग्रेस हा माहीत असेल पश्चिम बंगालची पार्टी आहे. ही ममता बॅनर्जी यांच्या मुख्य आहेत, अध्यक्ष आहेत. त्यांचा संसदेतील प्रवेश हा भारतीय राजकारणातील LGBTQ प्रतिनिधित्वासाठी एक महत्त्वपूर्ण क्षण आहे.
तर तुम्हाला एवढं माहीत पाहिजे, मेनका गुरुस्वामी यांचं नाव पाठच पाहिजे, मेनका गुरुस्वामी. वकील आहेत, तृणमूलचे आहेत आणि पहिल्या LGBTQ समुदायाच्या राज्यसभा खासदार आहेत. राज्यसभा हे खूप महत्त्वाचं आहे. 6 एप्रिल 2026 रोजी महाराष्ट्रातील नवनिर्वाचित 7 राज्यसभा खासदारांना संसद भवनात शपथ घेतली आहे. तर कुणी दिलेली आहे शपथ? राज्यसभेमध्ये जर खासदार झाले तर त्या ठिकाणी शपथ ही राज्यसभेचे सभापती देतात. म्हणजे तेच कोण असतात? उपराष्ट्रपती हे शपथ देतात. म्हणजेच पण ते सभापती म्हणून शपथ देतात, उपराष्ट्रपती म्हणून नाही. यांनी एकूण 19 नवीन निवडून आलेले सदस्यांना शपथ दिलेली आहे. त्यापैकी 7 महाराष्ट्राचे आहेत. सर्वच्या सर्व उमेदवार बिनविरोध झालेले आहेत. त्यामध्ये महायुतीचे 6, त्याच्यामध्ये आपले शरद पवार साहेब, रामदास आठवले साहेब सलग 3ऱ्यांदा राज्यसभेवर निवडून गेलेले आहेत, सलग 3री वेळी. लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2026. कैलास सत्यार्थी, तुम्हाला माहीत असेल नोबेल पारितोषिक त्यांना मिळालं होतं शांततेचं 2014ला 2014ला मिळालं होतं. तर यांना आणि पाकिस्तानचे एक होते त्यांना दोघांना मिळालं. तर यांना 2026चा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार मिळालेला आहे. बाल हक्क आणि सामाजिक न्यायासाठी केलेल्या जागतिक कार्यासाठी तो गौरव आहे. बाकीचे पुरस्कार कोणते? नाट्य क्षेत्रामध्ये मोहन वाघ पुरस्कार आहे, तो भूमिका या एक अष्टविनायक निर्मित आहे त्या मूवीला म्हणजे नाटकाला मिळालेला आहे मोहन वाघ पुरस्कार. चित्रपट आणि कलामध्ये रवीना टंडन, सुबोध भावे आणि प्राजक्ता माळी यांना मिळालेला आहे. संगीतामध्ये महेश काळे. एवढे सगळे लक्षात ठेवण्याची गरज नाही, फक्त हे खूप महत्त्वाचं आहे. स्टार संगीतामध्ये महेश काळे, नृत्यामध्ये शमा भाटे, साहित्यामध्ये अच्युत गोडपुले आणि पत्रकारितामध्ये सुशील कुलकर्णी. पद्मभूषण कुमार मंगलम बिर्ला यांना 2025चा 4था लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार. पुरस्काराची सुरुवात 2022. कोण? कुमार मंगलम बिर्ला यांना 2025चा म्हणजे 4था लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार. म्हणजे हा कधीचा आहे? 2026चा. कोणाला? कैलास सत्यार्थी यांना. नोबेल पारितोषिक ह्यांच्यावरती प्रश्न फ्रेम होण्याची जास्त शक्यता आहे कुमार मंगलम बिर्ला यांच्यापेक्षा, कारण की हा रिसेंटलीचा आहे 2026चा. लक्षात ठेवा, लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार आहे. प्रॉपर काय आहे? लता दीनानाथ मंगेशकर नाव बघा. याच्यामध्ये 2-3 पुरस्कार आहेत. लता दीदी पुरस्कार आहे, एक गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार आहे, असे वेगवेगळे आहेत. हा कोणता आहे? लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार. पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन महाराष्ट्र सदन नवी दिल्ली या ठिकाणी होणार आहे. पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन किती? 11 ते 12 एप्रिल 2026. कोणता आहे? महिला शासकीय अधिकाऱ्यांचे पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आहे. कोणाचं आहे? महिला शासकीय अधिकाऱ्यांचे. हे खूप महत्त्वाचं आहे. सरहद संस्था पुणे आणि महाराष्ट्र शासनाच्या भाषा विभागा या दोघांनी आयोजन केलेलं आहे. याचा अध्यक्ष कोण आहे? तर ज्येष्ठ निवृत्त प्रशासकीय अधिकारी लीना मेहेंदळे. हे नाव पाठ करा, यावरती प्रश्न पडू शकतो, कारण हे फर्स्ट टाईम आहे. हे महिला शासकीय अधिकाऱ्यांचं पहिलंच आहे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, पण महिला शासकीय अधिकाऱ्यांचं आहे. तर कोण आहेत ह्या? लीना मेहेंदळे. हे नाव लक्षात ठेवा, लीना मेहेंदळे या पहिल्या अध्यक्ष आहेत. आणि कुठे आहे? महाराष्ट्र सदनात नवी दिल्ली या ठिकाणी होणार आहे. 10 एप्रिल जागतिक होमिओपॅथी दिन आहे. 10 एप्रिल. दरवर्षी 10 एप्रिल रोजी होमिओपॅथीचे जनक डॉक्टर सॅम्युअल हॅनिमन. कोण? डॉक्टर सॅम्युअल हॅनिमन. यावरती प्रश्न पडू शकतो, पाठ पाहिजे नाव. डॉक्टर सॅम्युअल हॅनिमन. होमिओपॅथी यांचा जयंतीनिमित्त साजरा केला जातो. उद्देश होमिओपॅथीबद्दल जागरूकता वाढवणे आणि या उपचार पद्धतीचा लोकांपर्यंत पोहोचणे सुधारणे यासाठी. जनक कोण आहे? डॉक्टर सॅम्युअल हॅनिमन. जन्म कधीचा आहे? 10 एप्रिल 1755 आहे. जर्मनीचे आहेत ते. आता महत्त्वाचं थीम
यावर्षीची थीम काय आहे? जागतिक आरोग्यासाठी होमिओपॅथी. होमिओपॅथी फॉर सस्टेनेबल हेल्थ. चला नेक्स्ट बघू. ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स 2026. जगातील हवाई दलं. आता हे बघू आपण हवाई दलामध्ये कोणता नंबर आहे. 1 नंबर आहे, 2 नंबर. जगातील सर्वात मोठी हवाई दले 2026. युनायटेड स्टेट एअरफोर्स, आपल्याला माहिती आहे अमेरिकेचा एअरफोर्स हे 1 नंबरचा आहे जगामध्ये. त्यानंतर रशियन एअरफोर्स. 3rd नंबरला आहे पीपल्स लिबरेशन आर्मी एअरफोर्स चीनचे आहे. आणि आपण आहेत 4th नंबरला भारत, इंडिया. भारताचं हवाई दल हे 4 नंबरचं आहे. आपल्यापुढे अमेरिका, रशिया, चीन या तिघांचा आहे. 4थ्या नंबरला आपण आहोत. वानखेडे स्टेडियम नामकरण सोहळा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते MCA तर्फे महाराष्ट्र क्रिकेट अकॅडमी तर्फे नामकरण सोहळा झालेला आहे. असोसिएशन सन्मानाचे मानकरी कोण आहेत? तर एकनाथ सोलकर गेट यांच्या नावाने गेट दिलेलं आहे, एकनाथ सोलकर. दुसरं डायना एडुलजी गेट. हे नाव पाठ करा कारण या महिला आहेत आणि फर्स्ट टाईम वानखेडेवरती फिमेल क्रिकेटरच्या नावाने नाव दिलेलं आहे. डायना एडुलजी गेट. दिलीप सरदेसाई गेट आणि रवी शास्त्री यांचं स्टँड. 2 गेट आणि 1 स्टँड. 3 गेट पण एक महिलांच्या नावाने दिलेलं आहे. कोणतं? तर वानखेडे स्टेडियमवरती. यावरती प्रश्न पडू शकतो डायना एडुलजी यांच्यावरती. पायल नाग वरिष्ठ आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक. पायल नाग यांनी या पूर्णपणे अपंग आहेत, हात नाहीत आणि पाय नाहीत. ओडिसाच्या 18 वर्षीय दिव्यांग तिरंदाज पायल नाग हिने बँकॉक विश्व तिरंदाजी पॅरा सिरीजमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. अंतिम फेरीत क्रमांक 1 शीतल देवीला पराभूत करून. कोणाला? शीतल देवी सध्या टॉपचे आहे पॅरा तिरंदाजमध्ये. पराभूत करून विजय मिळवलेला आहे. हे पायलचे पहिलेच वरिष्ठ आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक आहे. तिचं फर्स्ट आहे. विशेष म्हणजे पायलसाठी ही एक प्रकारे तिच्यासाठी रोल मॉडेल आहे शीतल देवी. हे पायलचे पहिले वरिष्ठ आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक आहे. भारताची एकूण कामगिरी किती? तर 13 पदके घेतलेली आहेत. त्यातील 7 सुवर्ण, 3 रौप्य आणि 3 कांस्य. भारत अव्वल आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, तिचे जे कोच आहेत कुलदीप वेदवान यांचं एक नाव लक्षात ठेवा. त्यांनीच तिला ओळखलं आणि तेच शीतल देवीचे पण आहेत. राज्यसभा स्थापना दिवस 3 एप्रिल हा आहे. तर काय 3 एप्रिल 1952ला राज्यसभेची स्थापना झालेली आहे. सुरुवातीचं नाव काय होतं? काउन्सिल ऑफ स्टेट्स. नंतर नावात बदल कधी केला? 1954ला केला. त्याचं नाव ठेवलं आपण राज्यसभा. राज्यसभा काय म्हणतात त्याला? तर ही स्टेटला रिप्रेझेंट करते, राज्यांना रिप्रेझेंट करते. आता राज्यांना रिप्रेझेंट कसं? तर या राज्यसभेमधले जे सदस्य असतात, ज्यांना आपण नॉर्मल भाषेमध्ये खासदार म्हणतो, तर राज्यसभेचे जे खासदार असतात सदस्य, हे कसे निवडून येतात? तर हे इनडायरेक्टली निवडून येतात. इनडायरेक्टली म्हणजे कसं? तर जे राज्यांचे आमदार असतात, ज्याला आपण MLA म्हणतो, आमदार, ज्याला MLA म्हणतो, मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली. तर हे काय करतात? हे वोट करतात. प्रत्येक राज्याला एक विशिष्ट कोटा दिलेला असतो. फॉर एक्झाम्पल आपल्या महाराष्ट्राला 19 खासदारांचा कोटा आहे. राज्यसभेच्या 19 खासदार असतात. तर हे 19 खासदार हे आमदार, हे जे MLA आहेत ना, यांनी मतांनी निवडून दिलेले असतात. फॉर एक्झाम्पल कसं? जेव्हा 288ची असेंब्ली आहे, MLA म्हणजे विधानसभा, 288 पैकी ज्या पार्टीला जास्त आमदार असतील त्यांचे जास्तीत जास्त खासदार जातात. हे डिवाईड होतात 19नं आणि त्या हिशोबाने मतदान पडतं. मतदान पडल्याच्या नंतर मग प्रत्येक पार्टीचे, म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गट असेल किंवा BJP असेल, त्यांचे जसे इथे जेवढे आमदार असतात तर त्याच पद्धतीमध्ये, त्याच रेशोमध्ये 19 आमदार निवडून जातात. मग ह्या आमदारांवरती हे 19 आमदार डिपेंड आहेत. हे जे 288 आहेत आमदार, यांच्यावरती 19 खासदार डिपेंड आहेत. यांचं वर निवडून जाण्याचं या 288 वरती आहे. मग हे 288 कोण आहेत? हे राज्याचे आहेत.
म्हणजेच काय, हे राज्याला रिप्रेझेंट करतात. मग राज्यसभेचं काम काय असतं, यांना निवडून कोण दिलं या 288 आमदारांनी राज्यातल्या, इनडायरेक्टली जनतेनंच दिलेलं आहे. मग त्यांनी राज्याचे हक्क त्या ठिकाणी मांडायचे असतात, राज्याचे प्रश्न मांडायचे असतात, राज्याचे अधिकारांचा बचाव त्या ठिकाणी करायचा असतो. जर उद्या यदाकदाचित लोकसभेने असा कोणता कायदा केला आणि राज्याच्या हक्कांवरती गदा आली, तर त्या कंडिशनमध्ये राज्यसभेमध्ये या सदस्यांचं काम असतं की त्याचं रक्षण करायचं आहे. आणि जेव्हा जेव्हा असा कोणता कायदा येतो ज्या ठिकाणी राज्यांच्या हक्कांवरती गदा येतो, तशा कंडिशनमध्ये राज्यसभेला एक्स्ट्रा अधिकार दिलेले आहेत, पॉवर्स दिलेले आहेत. तर त्या कंडिशनमध्ये ही राज्यसभा ते अधिकार जपवण्याचं काम करते. आता लक्षात आलं असेल तुम्हाला की राज्यसभेचं काम काय आहे आणि राज्यसभा का म्हणतात. तर बाकीच्या गोष्टी बघू आता. नावात बदल कधी केला, 23 ऑगस्ट 1954 केलेला आहे. राज्यसभा नाव ठेवलं, अगोदरचं काउन्सिल ऑफ स्टेट होतं. पहिली बैठक कधी झाली, 1952, 13 मे 1952. हे एक माहीत पाहिजे तुम्हाला, 13 मे 1952. पहिले सभापती कोण होते, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. उपराष्ट्रपती हे कोण असतात, तर राज्यसभेचे सभापती असतात बाय डिफॉल्ट. तर कमाल संख्या किती आहे, 250. सध्या 250 संख्या आहे. 238 काय असतात निवडून आणि 12 राष्ट्रपती नामनिर्देशित करतात. सध्या किती इथं 245, म्हणजे किती 233 + 12. आता हे 12 फिक्स असतात, राष्ट्रपती नामनिर्देशित करतात. उदाहरणार्थ सुधा मूर्तींना कसं केलेलं आहे, नामनिर्देशित सुधा मूर्ती यांना. यांचं कसं असतं, नामनिर्देशित केल्याच्या नंतर 6 महिन्याच्या आत तुम्हाला एक विशिष्ट पार्टीमध्ये जावं लागतं किंवा ॲक्सेप्ट करावं लागतं की मग मी पार्टीमध्ये जाईल किंवा न जाईल. जर 6 महिन्याच्या नंतर जर गेलं, समजा फॉर एक्झाम्पल राष्ट्रपतींनी नेमणूक केली सुधा मूर्तींची आणि 6 महिने झाल्यानंतर त्या BJPमध्ये प्रवेश केला, तर त्यांची नेमणूक ही कॅन्सल होती किंवा त्यांचं सदस्यत्व कॅन्सल होतं. त्यांना एकतर जायचं असेल तर 6 महिन्याच्या आत जा किंवा मग जाऊच नका, अशी ती कंडिशन असते. या 12साठीच असते ती फक्त. त्याला अँटी डिफेक्शन लॉ त्या ठिकाणी लागू होतो यांच्यासाठी. उपराष्ट्रपती पदसिद्ध काय असतात, अध्यक्ष. आत्ताच मी सांगितलं, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण हे आपले पहिले उपराष्ट्रपती होते. आणि कोणत्या कलम 64 नुसार उपराष्ट्रपती हे पदसिद्ध अध्यक्ष असतात राज्यसभेचे. सध्याचे उपराष्ट्रपती कोण आहेत, CP राधाकृष्णन, जे की आपले राज्यपाल पण होते महाराष्ट्राचे. कलम 84 84 काय सांगतं, कलम 84 सदस्य होण्यासाठी किमान वय 30 वर्ष पाहिजे. किती, राज्यसभेचा सदस्य होण्यासाठी 30 लागतं आणि लोकसभेसाठी 25 लागतं. सर्वांसाठीच 25 लागतं. लोकसभेसाठी 25, राज्यसभेसाठी 30. इकडे पण विधानसभेसाठी 25 आणि विधान परिषदेसाठी 30 राज्यामध्ये. व्यक्ती भारतीय नागरिक असावा. कोण असावा, भारतीय नागरिक. आता हे तर जनरल आहे, ते तर सर्वच ठिकाणी लागू होतं. सदस्याचा काल किती, कार्यकाळ काय असणार आहे, 6 वर्ष. राज्यसभेवरती 6 वर्ष असतं. चला नेक्स्ट बघू. 101वे संमेलन मुंबईतील बोरिवली या ठिकाणी होणार आहे. कोणतं, अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन. अध्यक्ष कोण आहेत, मोहन जोशी. कोण आहेत, मोहन जोशी. 101वे संमेलन आहे मराठी नाट्य संमेलन. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष कोण आहे, प्रशांत दामले. हे लक्षात ठेवा. नाट्य परिषदेचे अध्यक्ष म्हणलं तर प्रशांत दामले. आणि संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत या वर्षीचे, तर मोहन जोशी. आणि कितवा आहे, 101वा आहे. कुठे आहे, मुंबईतील बोरिवली या ठिकाणी आहे. 100वा कुठे झालं, तर रत्नागिरी या ठिकाणी झालं. येथे समारोप होणार आहे आणि त्याच ठिकाणी झालं. अध्यक्ष कोण होते, जब्बार पटेल. 100व्याचे कोण होते, जब्बार पटेल. नासाचा आर्टेमिस 2 अंतराळ मोहीम आपण ही डिटेलमध्ये कव्हर केलेली आहे पाठीमागच्या व्हिडिओमध्ये. आता बघू बाकीच्या गोष्टी. नासाच्या आर्टेमिस 2 मोहिमेतील अंतराळवीरांनी चंद्राच्या दूरच्या बाजूचे, म्हणजे आता हा चंद्र आहे ना, तर या चंद्राची आपल्याला कंटिन्यू हीच बाजू दिसते. ही पाठीमागची बाजू आपल्याला कधी दिसलीच नाही. त्याचं कारण असं आहे की पृथ्वी आणि चंद्र यांची जी रोटेशनची गती का ती इक्वल आहे. ज्यावेळेस पृथ्वी अशी पळती त्याच कंडिशनमध्ये चंद्र स्वतःभोवती पण फिरतो. तिची स्वतःभोवती फिरण्याची जी स्पीड आहे ना, ती पृथ्वीच्या गतीची मिळती जुळती आहे.
त्यामुळे आपल्याला कंटिन्यू एकच ठिकाण दिसतं, एकच साईड दिसते, म्हणून आपण म्हणतो चंद्रावरती डागे डागे. म्हणजे त्या ठिकाणचा जो खड्डा आहे ना तोच आपल्याला कंटिन्यूअस दिसतो. पाठीमागची बाजू आपल्याला आत्तापर्यंत दिसलेली नाही. तर हे पाठीमागच्या बाजूने राऊंड मारून आलेले ते आर्टेमिसवाले, म्हणजे चंद्राला पूर्ण राऊंड मारून आलेत, तर त्यांनी पाठीमागची बाजू पण बघितलेली आहे. परीक्षेच्या दृष्टीनं काय काय महत्त्वाचं आहे, तर 1969ला नासाच्या अपोलो 11, कोण, अपोलो 11 69ला बरं का, 1969 69 म्हणजे कधी, 65चं आपलं युद्ध झालं होतं आणि त्यानंतर 69 ज्या ठिकाणी इंदिरा गांधींनी नेटक्याच पंतप्रधान झाल्या होत्या. त्याच्यामध्ये मधामध्ये 67-66च्या दरम्यान लाल बहादूर शास्त्री यांची डेथ झाली होती ताशकंद या ठिकाणी. मला एका विद्यार्थ्याने मॅसेज केला होता की हिस्ट्रीच्या डेट्स कशा लक्षात ठेवायच्या, डेट्समध्ये कन्फ्युजन होतं. तर तुम्हाला सांगतो, आता 5 मिनिट जातील पण आता लक्षात विषय आला ते सांगतो. काय करायचं, आपण जे 1, 2, 3 असं लिहितो, तर प्रत्येक 10 वर्ष जे असतात, फॉर एक्झाम्पल 1900 ते 1910, या कंडिशनमध्ये कोणती तरी एक घटना फिक्स ठेवायची. किंवा आता 1911 ते 2000, 1920, यामध्ये कोणती तरी एक घटना कोणती पण तुम्ही फिक्स ठेवायची, पाठ पाहिजे ती घटना. फॉर एक्झाम्पल तुम्ही असं लक्षात ठेवू शकता 1919ला जालियनवाला बाग झालेला आहे, तर मग आता ही फिक्स झाली ना, ही पाठ पाहिजे. यानंतर कोणती पण या ठिकाणची घटना असेल तर त्या ठिकाणी फॉर एक्झाम्पल आपण जर बघितलं लखनौ करार कधी झालेला आहे, तर असं लक्षात ठेवायचं 1919 म्हणजे जालियनवाला बाग झालेला आहे, तर लखनौ करार हा जालियनवाला बागच्या अगोदर झालेला होता, म्हणजे 1916ला. 1916 जरी लक्षात नाही राहिलं तर फक्त एवढं लक्षात ठेवायचं जालियनवाला बागच्या अगोदर 2-3 वर्ष अगोदर झाला होता. मग पहिले तर एवढं लक्षात राहून जाईल तुमच्या की आता ठीक आहे, जालियनवाला बागच्या तुम्ही त्या सिच्युएशनच्या जवळ तर गेलाय, आणि मग हळूहळू तुम्ही डेट लक्षात ठेवू शकता. प्रत्येक गोष्ट अशीच कोरिलेट करायची, त्याशिवाय लक्षात बसणार नाही. आता हे कधी अपोलो 11 1969ला वरती गेलेला आहे. मग ती कंडिशन कधीची होती, तर लाल बहादूर शास्त्री 1965चं युद्ध झालं होतं भारत पाक, आणि त्यानंतर 67ला लाल बहादूर शास्त्री जाऊन इंदिरा गांधी आल्या होत्या, आणि त्याच कंडिशन 69 भारताची त्याच वेळेस होती. त्या कंडिशनमध्ये 69ला ही मोहीम वरती गेलेली होती, आणि त्याच वेळेस नील आर्मस्ट्रॉंग चंद्रावर पहिले पाऊल ठेवणारे मानव झाले होते. कधी, 20 जुलै 1969ला. त्यानंतर 3 एप्रिल 1984 विंग कमांडर राकेश शर्मा, त्यावेळेस कोण होतं, इंदिरा गांधी या पंतप्रधान होत्या 1984. आता हे कसं लक्षात ठेवायचं, 84 म्हणजे इंदिरा गांधी 1985ला गेलेल्या आहेत, 84ला गेलेल्या आहेत ऑक्टोबरमध्ये, आय थिंक ऑक्टोबरच्या आसपास गेलेल्या आहेत. तर त्याच्या अगोदरच राकेश शर्मा हे आपले अंतराळवीरात जाणारे पहिले भारतीय नागरिक होते. यान कोणतं होतं, सोयुझ T11, हे लक्षात ठेवा, सोयुझ T11 रशियाच्या मदतीने गेलतो आपण. तर हे लक्षात ठेवा, ते म्हटले होते की त्या ठिकाणी जाऊन भारत कसा दिसतो, तर सारे जहां से अच्छा, आपल्या पंतप्रधानांना त्यांनी मॅसेज दिला होता. 25 जून 2025ला 25/6/2025 ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला ISSवर इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवरती पाऊल ठेवणारे पहिले भारतीय. पण हे कोणत्या यानामार्फत गेले होते, तर एक्झिओम म्हणजे मोहीम होती, तर एक्झिओम 4. तर या काही परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या फॅक्ट्स गरजेच्या होत्या. इच्छा मृत्यूपत्र, महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे. काय, तर दुर्धर आजाराने त्रस्त रुग्णांना सन्मानाने निरोप घेण्याचा हक्क देणाऱ्या इच्छा मृत्यूपत्राला, त्याला लिव्हिंग विल असं म्हणतात, कायदेशीर मान्यता मिळालेली आहे. तर महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरलेले आहे. महापालिका आयुक्त आणि मुख्य अधिकाऱ्यांना डिजिटल नोंदणी संरक्षण म्हणून नियुक्त केलेलं आहे. त्याचं कस्टोडियन कोण असणार आहे, महापालिकेचे आयुक्त असणार आहेत किंवा मुख्य अधिकारी असणार आहेत. ULB पोर्टलच्या माध्यमातून इच्छा मृत्यूपत्रास डिजिटल स्वरूपात जतन केले जाणार आहे. हे पोर्टल लक्षात ठेवा, ULB, एवढं लक्षात ठेवा. महाराष्ट्र हे पहिलं राज्य. आपण बघितलं हरीश राणा प्रकरण सध्या रिसेंटलीचं आहे, जे इच्छा मृत्यूपत्राविषयी आहे, आणि त्याच्या अगोदर कोणतं होतं, अरुणा शानबाग यांचं हे प्रकरण होतं. त्यानंतर आता हरीश राणा याच
प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टानं इच्छामरणाला परमिशन दिलेली आहे. आशियाई बॉक्सिंग भारताचा सुवर्ण चौकार काय आता बघू. मंगोलियामध्ये, कुठे, मंगोलियामध्ये, चायनाच्या पलीकडे आहे, आयोजित 2026च्या आशियाई मुष्टियुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय महिला बॉक्सर्सनी 4 सुवर्णपदक जिंकले आहे. कोण? महिला बॉक्सर्सनी. त्यामध्ये कोण आहे? मीनाक्षी हुडा 48 किलो, प्रीती पवार 54 किलो आणि प्रिया घंगास 60 किलो, अरुंधती चौधरी 70 किलो. या चौघींनी मिळून 10 पदके जिंकून भारतात अव्वल स्थान मिळवलेले आहे. 4 सुवर्ण यांनी मिळवलेले आहेत. असे टोटल 10 आलेले आहेत आपल्याला. दुसरे एवढं काही महत्त्वाचं नाही, पण 4 आले तेवढं लक्षात ठेवा. वनतारा जगातील पहिले वन्यजीव विद्यापीठ ठरलेले आहे. रिलायन्स इंडस्ट्रीचे कार्यकारी संचालक अनंत अंबानी यांच्या नेतृत्वाखालील वनतारा संस्थेने गुजरातच्या जामनगरमध्ये, कुठे, जामनगरमध्ये जगातील पहिले एकात्मिक वन्यजीव आणि पशुवैद्यकीय जागतिक विद्यापीठ स्थापन केले आहे. जागतिक विद्यापीठ आहे हे. उद्देश काय आहे? वन्यजीव संवर्धन, पशुवैद्यकीय औषध निर्माण आणि संरक्षणाच्या क्षेत्रात जागतिक नेतृत्व तयार करणे. अभ्यासक्रम काय असणार आहे? वन्यजीव वैद्यक, शस्त्रक्रिया, पोषण, वर्तनशास्त्र आणि वन हेल्थ यासारख्या विषयांवर पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम उपलब्ध असतील. तुम्हाला फक्त एवढं माहीत पाहिजे की जागतिक विद्यापीठ कोणत्या ठिकाणी होत आहे पशुवैद्यकीय, तर जामनगरमध्ये. त्याचं नाव काय आहे? वनतारा. ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स, ग्लोबल इनोव्हेशन, तर त्यामध्ये भारत कितवा नंबर आहे? 2015मध्ये 81वा होता. 2025मध्ये आपण 38व्या नंबरपर्यंत आलेलो आहोत. निम्न मध्यम उत्पन्न गटात पहिला क्रमांक आहे, तर मध्यम दक्षिण आशियामध्ये पहिला क्रमांक आहे आपला. तर किती? 38वा नंबर. हा लक्षात ठेवा. 38 नंबरला आलेलो आहोत इनोव्हेशनमध्ये. महाराष्ट्रातील पहिली गावे मुद्दामून घेतलेली आहे ही स्लाईड, यावरती प्रश्न पडतो. फुलपाखरांचे गाव पहिलं महाराष्ट्रातील कोणतं आहे? पारपोली. सावंतवाडी सिंधुदुर्ग या ठिकाणी आहे. पहिले पुस्तकांचे गाव भिलार या ठिकाणी आहे. आठवण काढली काय? गुचकी आली. पहिले मधाचे गाव काय? मांगर. हे पण माहीत आहे सर्वांना, मध, मांगर. महाबळेश्वर साताऱ्यातील आहे. पहिले कॅशलेस गाव घसई, मारवाड ठाणे येथील आहे. घसई कॅशलेस गाव आहे. पहिले फळाचे गाव धुमाळवाडी आणि पहिले कवितांचे गाव इथं सर्वांना माहिती आहे उबादांडा हे आहे. पहिले डिजिटल गाव हरिसाल हे आहे, अमरावतीतील आहे. हे पाठ करा. हरिसाल, अमरावती धारणी तालुका आहे. पहिले आधार गाव टेंबली शहादा, नंदुरबार येथील शहादा तालुक्यातील टेंबली हे आहे आधार गाव. पूर्ण आधार गाव, आधार नोंदणी झालेली आहे. पहिले वायफाय गाव जर म्हटलं तर पाचगाव उमरेड नागपूर येथील. पहिले वादमुक्त गाव कापडगाव रत्नागिरीतील आणि पहिले झाडांचे पुनर्वसन गाव म्हसवे सातारा येथील. हरिसाल हे लक्षात ठेवा. आता बघू आपण वन लाईनर. भुवनेश्वर कुमार हा RCBतील IPL इतिहासात 200 बळी घेणारा पहिला वेगवान गोलंदाज ठरलेला आहे. युजवेंद्र चहल यांच्यानंतरचा हा दुसरा गोलंदाज आहे. कोण? भुवनेश्वर कुमार. IPLमध्ये सर्वात जास्त बळी यांनी घेतलेले आहे. TCS IBPSला यावरती प्रश्न पडू शकतो. TCS IBPSला, MPSCला नाही पडणार, पण TCS IBPSला पडू शकतो. फिरकीपटू रविचंद्रन अश्विन, अश्विन ज्याला म्हणतो आपण, अमेरिकेतील मेजर लीग, कोणती? मेजर लीग MLC 2026मध्ये खेळणारा पहिला भारतीय आंतरराष्ट्रीय खेळाडू ठरलेला आहे. यावरती प्रश्न पडू शकतो. हा MPSCला पण पडू शकतो, कारण तो इंटरनॅशनल लेवलला गेलेला आहे. कोण आहे? अश्विन. 16वी हॉकी इंडिया सब ज्युनियर महिला आंतरराष्ट्रीय अजिंक्य स्पर्धा 2026 कुठे आहे? रांची या ठिकाणी होणार आहे. कोणती? हॉकी इंडिया सब ज्युनियर. 16वी हॉकी इंडिया सब ज्युनियर पुरुष, महिला आणि पुरुष कुठं होणार आहे? राजगीर या ठिकाणी, बिहारमध्ये. बिहार वर आहे, खाली झारखंड आहे. बिहारमधूनच वेगळा निघलेला आहे झारखंड. भारतीय वंशाची बोधना शिवनंदन इंग्लंडची अव्वल क्रमांकाची बुद्धिबळपटू ठरलेली आहे. कोण? बोधना
शिवनंदन भारतीय वंशाचे आहे. म्हणजे कोण? तिचे आई वडील किंवा आजोबा कोणतरी तिकडे गेलेले असतील. साफ यू अंडर-20 अजिंक्यपद स्पर्धेत बांगलादेशने भारताला पेनल्टी शूटआउटमध्ये पराभव करत विजेतेपद पटकावलेले आहे. इथे बांगलादेशचा विजय आहे, लक्षात ठेवा. पायल नाग, आत्ताच बघितलं आपण, पायल नाग ओडिसाच्या आहेत, त्या 18 वर्षीय आहेत. जागतिक पॅरा तिरंदाजी मालिकामध्ये म्हणजे बँकॉकला झालेली आहे ही, त्यामध्ये त्या सुवर्णपदक पटकावणाऱ्या पहिल्या क्वाड्रुपल ॲम्प्युटी म्हणजे काय? तर दोन्ही हात आणि दोन्ही पाय नसतात त्यांना असं म्हणतात. या पहिल्या तिरंदाज आहेत. ISSF विश्वचषक 2026 ग्रेनाडा स्पेन या ठिकाणी पलक आणि नेत्रावल्ली मुकेश यांनी 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक प्रकरणात सुवर्णपदक मिळवलेले आहे. कोणी? पलक आणि नेत्रावल्ली मुकेश. ISSF विश्वचषक 2026 स्पेनमध्ये झालेला आहे. रूपा बायर अरुणाचल प्रदेश जागतिक तायक्वांदो क्रमवारीत 5वा क्रमांक पटकावणारी पहिली भारतीय महिला आहे. कोण? रूपा बायर. हिचं नाव लक्षात ठेवा, यावरती प्रश्न पडू शकतो. अरुणाचल प्रदेशच्या आहेत या तायक्वांदोमध्ये. तायक्वांदो म्हणजे कराटेचा एक प्रकार आहे, त्यामध्ये 5वा क्रमांक पटकावणारी पहिली भारतीय आहे जागतिक लेवलला. AIU एप्रिल 2026 डोपिंग नियमांच्या उल्लंघनात सर्वाधिक खेळाडू निलंबित भारत अव्वल आहे. डोपिंग म्हणजे काय? तर ज्यावेळेस एखाद्या स्पर्धेमध्ये एंट्रीसाठी काही क्रायटेरिया असतात, एवढी रनिंग, एवढं स्क्वॉट वगैरे वगैरे, तशा कंडिशनमध्ये तो क्रायटेरिया पूर्ण करण्यासाठी काही उत्तेजक पदार्थ खाणे आणि त्यामुळे एनर्जी मिळवणे आणि ह्या स्पर्धामध्ये ती स्वतःची पासिंग मिळवणे. तर मग अशा कंडिशनमध्ये त्यांचं ब्लड वगैरे चेक केलं जातं आणि त्याच्यामध्ये जर काही असं संप्रेरक वाढवणारे घटक जर मिळाले तर त्याला ह्याच्यामधून डिबार केलं जातं. वाडा आणि नाडा हे नाव, वाडा नाडा या दोन संस्था आहेत, त्या चेक करतात अँटी डोपिंगसाठी. त्याच्यामध्ये भारत हा 1 नंबर आहे. आपले खेळाडू जास्तीत जास्त या डोपिंगचे नियम उल्लंघन करतात आणि त्यामुळे त्यांना डिबार केलं जातं. चला नेक्स्ट बघू. संरक्षण डिफेन्समध्ये INSची नेक्स्ट जनरेशन ऑफशोर पेट्रोल वेसल कार्यक्रमाअंतर्गत भारतीय नौदलासाठी बांधलेली पहिली स्वदेशी नौका आहे. कोण? INS सची. आणि INS अरिधमन आपण बघितली पाठीमागच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये. तिसरी स्वदेशी अणुशक्तीवर चालणारी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र पाणबुडी आहे. ती कशावर चालती? अणुशक्तीवर, ॲटॉमिक एनर्जीवरती, आणि ॲटॉमिकच आहे ती. भारतीय लष्कराच्या त्रिशक्ती कोअरद्वारे ऑपरेशन हिमसेतू, काय? ऑपरेशन हिमसेतू सिक्कीममध्ये केलेला आहे. कुणी? लष्कराने. भारत आणि इजिप्त कोणता आहे? चक्रीवादळ. कोणता? सराव चक्रीवादळ. भारत आणि इजिप्त. गगनयान अंतराळवीरांनी लडाख येथे मिशन मित्र, कुठे? लडाखमध्ये मिशन मित्र सुरू केले आहे. लक्षात ठेवा, गगनयान अंतराळवीरांनी लडाखमध्ये. क्रिस्टिना कोच ज्या पहिल्या महिला आहेत ज्या चंद्राच्या आजूबाजूला गेलेल्या, कक्षेत गेलेल्या, चंद्राच्या कक्षेत प्रवास करणाऱ्या जगातील पहिल्या महिला ठरलेल्या आहेत. कोणत्या? आर्टेमिस 2 अंतर्गत गेलेल्या आहेत नासा. एसएमपोस आंतरराष्ट्रीय अंतराळ मोहीम संचालन परिषद कुठे आहे? बंगळुरू या ठिकाणी आहे, कर्नाटक येथील बंगळुरू. उत्तर भारतातील पहिल्या काचेचा पूल कोणता आहे? नांगल शहर, रोपर जिल्हा, पंजाब. नांगल शहर लक्षात ठेवा. उत्तर भारतातील पहिला काचेचा पूल. भारताचा पहिला चालकरहित पॉड टॅक्सी प्रकल्प कुठे आहे? तर महाराष्ट्रात. कुठे? हे लक्षात ठेवा, महाराष्ट्रात. भारताचा पहिला प्रोटोटाईप फास्ट ब्रीडर रिॲक्टर कुठे आहे? कल्पकम, तमिळनाडू या ठिकाणी आहे. पहिला प्रोटोटाईप फास्ट ब्रीडर रिॲक्टर. मायक्रोसॉफ्टचे भारतातील पहिले AI स्किल सेंटर AI फॉर एव्हरीवन चंदीगड या ठिकाणी आहे. अमूल FY26 म्हणजे फर्स्ट 26मध्ये 1 ट्रिलियन उलाढाल साध्य करणारी पहिली भारतीय कंपनी ठरलेली आहे. किती? 1 ट्रिलियन.
कोणती? अमूल कंपनी, एवढं लक्षात ठेवा. सहकारी तत्वावरती आहे अमूल, गुजरातचे आहे. साखर उत्पादनात महाराष्ट्र देशात पहिला क्रमांक आहे, उत्तर प्रदेश सेकंडला गेलेला आहे, महाराष्ट्र फर्स्ट आहे, एवढं लक्षात ठेवा. साखरमध्ये साखर उत्पादनात भारत हा जगात पहिल्या क्रमांकावर आहे, ब्राझीलच्या बरोबरीनं आहे. पहिले ब्राझील होता, आता आपण त्या लेवलला गेलेलो आहे, महाराष्ट्र आणि भारत. इलेक्ट्रॉनिक्स निर्यातीत भारत जगात तिसरा आहे, कितवा? तिसरा इलेक्ट्रॉनिक्स निर्यातीमध्ये. दीनदयाळ बंदर कच्छ गुजरात या ठिकाणी आहे, ते 2026मध्ये माल हाताळणीत भारतात प्रथम क्रमांक आहे. माल हाताळणीमध्ये सर्वात जास्त त्या ठिकाणी येतो आहे. दीनदयाळ बंदर गुजरात. PMFME योजनेच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र देशात अव्वल आहे. येस बँक ग्लोबलमध्ये सर्वोच्च मानांकन प्राप्त करणारी भारतीय बँक कोणती आहे? S&P ग्लोबल CSA 2025मध्ये सर्वोच्च मानांकन प्राप्त करणारी कोणती बँक आहे? येस बँक. ओडिशा भारतातील पहिला स्वदेशी कोळसा ते अमोनियम नायट्रेट प्रकल्प सुरू करणारा ओडिशा काय आहे? पहिला आहे राज्य. मुद्रा योजना 8 एप्रिल 2015 रोजी सुरू झालेली आहे, एवढं लक्षात ठेवा. 11 वर्षे पूर्ण झालेली आहेत मुद्रा योजनेला. मुद्रा योजना 8 एप्रिल 2015. PMY ज्याला ग्रामीण म्हणतो, 1 एप्रिल 2026 रोजी 10 वर्षे पूर्ण झालेले आहे. सुरुवात कधी झाली ती? 1 एप्रिल 2016ला. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण. पंजाब सरकार मुख्यमंत्री मावादिया धिया सत्कार योजना सुरू केलेली आहे, त्यासाठी काय? महिलांसाठी आहे ही मावादिया सत्कार योजना. आंध्र प्रदेश अमरावती क्वांटम व्हॅली उपक्रम आहे, कुठे आहे? आंध्र प्रदेशमध्ये. तेलंगणामध्ये भूभारती एकात्मिक पोर्टल जमन रेकॉर्डसाठी सुरू केलेलं आहे. भूभारती पोर्टल कोणत्या राज्याचं आहे असं जर म्हटलं तर तेलंगणा या राज्याचं आहे, एवढं लक्षात ठेवा. आपल्या खाली आहेत ते, असं महाराष्ट्र आहे, तर या ठिकाणी तेलंगणा आहे असं. पंजाब 1 एप्रिल 2026 पासून पहिले जात आधारित सामाजिक आर्थिक सर्वेक्षण करणार आहे. दिल्ली सरकार 13 महसूल जिल्ह्यामध्ये SPCA प्राणी कल्याण समिती स्थापन करत आहे. कोण? दिल्ली सरकार. तेलंगणा कर्करोगाला अधिसूचित आजार म्हणून घोषित केला आहे. अधिसूचित आजार म्हणून कोणी घोषित केला आहे कर्करोगाला? तर तेलंगणा राज्यानं घोषित केला आहे. कर्नाटक नमो ड्रोन दीदी योजनेअंतर्गत महिलांना ड्रोन पायलट प्रशिक्षण देशात प्रथम क्रमांक आहे. कोणता? कर्नाटक राज्याचा. भोपाळ RPO ब्रेल लिपी व सांकेतिक भाषा सेवा सुरू करणारे भारतातील पहिले पासपोर्ट कार्यालय कोणतं आहे? भोपाळ RPO. हे लक्षात ठेवा, यावरती प्रश्न पडू शकतो. ब्रेल लिपी आणि सांकेतिक भाषा सेवा केंद्र. साधना सप्ताह 2026 2 ते 8 एप्रिल आहे. सुनेत्रा पवार महाराष्ट्र खो खो असोसिएशनच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवडून झाले आहे. पहिल्या महिला अध्यक्ष आहेत. अगोदर अजित पवार होते, ते गेल्यामुळे आता सुनेत्रा पवार झालेले आहेत. बर्राव वंशी राममोहन पॉवर ग्रीडचे CMD पदी नियुक्ती झालेली आहे. हे लक्षात ठेवा, MPSCला प्रश्न पडू शकतो किंवा TCS IBPSला पण. यावरती नेमणूकवरती यांचे कंटिन्यू प्रश्न असतात. बर्राव वंशी राममोहन पॉवर ग्रीडचे CMD पदी नेमणूक. कृष्णकुमार सिंह सेलचे CMD नियुक्त, हे पण लक्षात आहे. कृष्णकुमार सिंह. त्रिपुराच्या सिपाई जिल्हा देशातील सर्वोत्तम जिल्हा पंचायत म्हणून घोषित झाली. कोणता? त्रिपुराचा सिपाई जिल्हा, हे लक्षात घ्या, यावरती प्रश्न पडू शकतो. सर्वोत्तम जिल्हा पंचायत. ॲक्सेस नाऊ इंटरनेट शटडाऊन रिपोर्टनुसार भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. ॲक्सेस नाऊ यांचे एक इंटरनेट शटडाऊन रिपोर्ट येतो, भारत सेकंड नंबर आहे. स्वित्झर्लंड जगातील सर्वात स्वच्छ व सुशिक्षित पिण्याच्या पाण्यासाठी प्रथम क्रमांक आहे. गिल्बर्टसन संगमा आसाममधील गिल्बर्टसन संगमा मॅन विथ द गोल्डन बूट वयाच्या 71व्या वर्षी यांचं निधन झालेलं आहे.
आंतरराष्ट्रीय खान जागरूकता दिवस 4 एप्रिलचा आहे. थीम काय आहे? इन्व्हेस्ट इन पीस, इन्व्हेस्ट इन माइंड ॲक्शन. खान जागरूकता दिवस. विकास आणि शांततेसाठी आंतरराष्ट्रीय क्रीडा दिन कधी असतो? दरवर्षी 6 एप्रिलला असतो. राष्ट्रीय युवा HIV आणि एड्स जागृती दिन दरवर्षी 10 एप्रिलला असतो. अंधत्व प्रतिबंधक सप्ताह 1 ते 7 एप्रिल असतो. CRPF शौर्य दिन 9 एप्रिल असतो. यातले लक्षात ठेवा. खान दिन त्याची थीम लक्षात ठेवा. पुस्तके व व्यक्तिमत्व. वी द पीपल ऑफ इंडिया डिकोडिंग अ नेशन्स सिम्बॉल्स. लेखक कोण आहे? TM कृष्णा. TM कृष्णा कर्नाटक शास्त्रीय गायक व लेखक आहेत हे. सप्पराम तपस्वी राजा. प्रकाशन मणिपूरचे राज्यपाल अजय कुमार भल्ला. मणिपूरचे राज्यपाल आहेत अजय कुमार भल्ला. रोडवेल ट्रॅव्हल आत्मचरित्र आहे RK राघवन यांचं. RK राघवन यांचं कोणतं? द रोडवेल ट्रॅव्हल्ड सॉरी. दिव्या सिंग गोरखपूर 28 वर्ष. सायकलने एव्हरेस्ट बेस कॅम्पवर पोहोचणारी पहिली भारतीय महिला ठरली. ही एक पाठ करा. दिव्या सिंग. चुकून झालं. दिव्या सिंग सायकलने बेस कॅम्पवरती गेलेल्या आहेत. या 28 वर्षे आहेत. पहिल्या भारतीय महिला ठरलेल्या आहेत. आणि या आत्मचरित्र पण लक्षात ठेवा. रोडवेल ट्रॅव्हलर RK राघवन यांचं. टेक्नॉलॉजीमध्ये बघू. अनुवादिनी AI प्लॅटफॉर्म. कोणता? अनुवादिनी AI प्लॅटफॉर्म अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद द्वारे विकसित केलेला आहे. जगातील पहिले व्यावसायिक अप्पर 6GH इंटरनेट नेटवर्क सुरू झालेली आहे. कुठे? UAE युनायटेड अरब अमिराती या ठिकाणी. पंजाब हरियाणा उच्च न्यायालयीन कामकाजासाठी AI साधनांचा वापरावर बंदी घातलेली आहे. आंध्र प्रदेश अमरावती क्वांटम व्हॅली उपक्रम. आता माहीतच आहे तुम्हाला. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण खूप वेळा बघितलेलं आहे. जागतिक बौद्ध शांती परिषद यजमान शहर आहे हैदराबाद. वन हेल्थ समिट 2026 लिओन फ्रान्समध्ये. जागतिक बँक श्रीलंकेतील नवीन 5 वर्षाची कंट्री पार्टनरशिप फ्रेमवर्क. TCS वर्ल्ड 10K बेंगलुरू. ब्लाना क्लासिक क्रोएशिया आंतरराष्ट्रीय इव्हेंट ॲम्बॅसेडर म्हणून नियुक्त झालेली आहे. कोण? ब्लाना क्लासिक क्रोएशिया. हे नाव लक्षात ठेवा. इव्हेंट ॲम्बॅसेडर म्हणून नियुक्ती झालेली आहे. पोषण पंधरवडा 2026 9 ते 23 उद्घाटन केंद्रीय मंत्री अन्नपूर्णा देवी. महाराष्ट्र विशेष बघू. सुनित्रा पवार हे बघितलं आपण. खो-खो संघटनेच्या अध्यक्षपदी नेमणूक झालेली आहे. PMFPME महाराष्ट्र काय देशात अव्वल आहे FMEमध्ये. साखर उत्पादनात महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांक आहे. किती? आणि भारत जगात आहे. भारतातील पहिला ब्राझीलच्या लेवलला आपण आलेलो आहोत. भारतातील पहिला चालकरहित पॉट टॅक्सी प्रकल्प महाराष्ट्रात केलेला आहे. शूटिंग लीग ऑफ महाराष्ट्राने काय केलेलं आहे? शूटिंग लीग ऑफ महाराष्ट्र रायफल संघटना पुणे यांनी ती सुरू केली आहे. लीग जशी IPL आहे ना तशी शूटिंगची एक लीग सुरू केलेली आहे महाराष्ट्राने. यावरती प्रश्न पडू शकतो आणि ही स्लाईडच आहे. स्क्रीनशॉट मारा, 1-2दा वाचा. चला, थँक्यू, धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग. सबस्क्राईब करा आपलं चॅनल विजय सिंग चिकणे यावरती. मागच्या व्हिडिओमध्ये माझ्याकडून ID देताना जरा चूक झाली होती. विजय सिंग SINGH द्यायचं राहिलं होतं. 19 टेलिग्राम ID आहे हा. तर त्यावरती तुम्हाला काय जर MPSC UPSC, कारण मी UPSCचे पण 4 अटेम्प्ट दिलेले आहेत. मला त्याचा एक्सपिरियन्स आहे. MPSCचे मी दिलेले आहेत आणि सध्या पण देत आहे. त्यामुळे त्याचा पण माझा एक्सपिरियन्स आहे. तर तुम्ही UPSC जर बेसिकपासून प्रिपरेशन करायचं असेल तर तुम्ही नक्की विचारू शकता. आणि या दोन्हीचा मला एक्सपिरियन्स असल्यामुळे नेमकं काय गोष्टी करायच्या काय नाही दोन्हीच्या
कंबाईनमध्ये काय ठेवायचे, या सगळ्या गोष्टीचा एक्सपिरियन्स आहे. मी तुम्हाला तसं काही नॉर्मल तुम्ही जर विचारलं तर मी सांगू शकतो. शेवटी तुम्हाला क्लासेस करायचे आहेत, पण एक बेसिक आयडिया येण्यासाठी जर हेल्प करता आली माझ्याकडून तर मी करू शकतो. आणि कंबाईन वगैरे तर मग तुम्ही पूर्ण विचारू शकता, कारण आता मेन्सला पण आहेच मी, त्यामुळे मेन्सचा पण एक्सपिरियन्स आहे, तुम्ही विचारू शकता. TCS IBPS या पण एक्झाम देत असतो, म्हणून त्याचा पण मला अनुभव आहे. पण MPSC UPSC स्पेशल GSमध्ये कोणताही प्रॉब्लेम आला कसलाही तर मला तुम्ही टेलिग्रामला मॅसेज करू शकता. आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमचे जे MPSCचे वगैरे मित्र असतील त्यांना व्हिडिओ शेअर करा, कारण येणाऱ्या एक्झामसाठी हे महत्त्वपूर्ण म्हणजे गोष्टी कवर केलेल्या आहेत. TCS IBPS असतील तर त्यांना पण शेअर करा, MPSCच्या विद्यार्थ्यांसाठी पण शेअर करा, कारण मी आता काय ऑफलाईन क्लास घेत नाही, आता फक्त ऑनलाईनच घेत आहे. आणि तुम्ही पण चांगला अभ्यास करा, कारण येणाऱ्या काळामध्ये MPSCची खूप मोठी भरती होणार आहे. आता आजच महिला व बालविकासच्या 7,500 7,500च्या आसपास जागा आहेत म्हणून सांगितलेलं आहे. त्यामध्ये स्पेशल महिलांसाठी 3,500 आहेत. त्यामुळं मुलींनी पण चांगल्या प्रकारे अभ्यास करा. चालते, चला, थँक्यू व्हेरी मच.